नमस्कार. आपल्या PYQ सिरीजमधील इतिहास सब्जेक्टमधील आज आपलं पुढचं लेक्चर आहे मुस्लिम लीग. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे. डिसेंबर 1930च्या बरं, आजचा प्रश्न, आजचे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एका स्टुडंट्सची कमेंट होती. ती कमेंटच मी तुम्हाला वाचून दाखवते. आय थिंक ती कमेंट होती मुस्लिम लीगचं जे मी बॅनर बनवलेलं की अपकमिंग व्हिडिओ, त्याच व्हिडिओला बॅनरला ती कमेंट आहे पोस्टमध्ये. तर त्यांनी प्रश्न व्यवस्थित विचारला आहे आणि त्यांचं लॉजिक पण बरोबर आहे. त्यांनी काही चुकीचं विचारलं आहे असं मला काही म्हणायचं नाही आहे. त्यांच्या दृष्टीने त्यांनी बरोबर विचार केला आणि त्यांनी प्रश्न पण व्यवस्थितच विचारला. तर बघा, तर मी तुम्हाला सांगते याच्या मागे फक्त माझा एकच उद्देश आहे. जर असा कोणी विचार करत असेल तर त्यांचा प्रश्न काय होता, 2020 पासून ज्या चॅप्टरवर क्वेश्चनच नाही आले ते चॅप्टर का घेत आहेत मॅडम. आता मुस्लिम लीगचं जर तुम्ही बघितलं तर बघा की एक प्रश्न आहे तो 2015ला विचारला आहे, एक 2012ला, पुन्हा 2012ला 3 प्रश्न आहेत आणि 2012लाच एक ASOला आणि एक PSIला आणि एक STIला सेम प्रश्न रिपीट झाला. ठीक आहे. तर आता याला उत्तर मी काय दिलं तेच मी तुम्हाला सांगते. म्हणजे त्यांचं म्हणणं काय, याच्यावर मागील 5 वर्षात प्रश्नच आला नाही तर तुम्ही असे चॅप्टर का घेताय. तर बघा, मी त्यांना उत्तर काय दिलं ते कमेंटच वाचून दाखवते. आपल्या सिरीजचा तो एक भाग आहे आणि असे काहीही नसते की मागील काही वर्षात प्रश्न नाही आला म्हणून आता येणार नाही. आणि इतर गोष्टी पण माहीत असतील तर विषय समजायला सोपा जातो. इतर क्वेश्चन्समध्ये ऑप्शन इलिमिनेट करायला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि पुन्हा मेन्सला सुद्धा हाच सिलेबस विस्तृत स्वरूपात आहे, त्यामुळे संकुचित विचार करून चालणार नाही, असे मी त्यांना रिप्लाय दिलेला आहे. आणि मी खूप विचारपूर्वक लिहित असते जे काही लिहायचं असेल ते. ठीक आहे. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपला हाच सिलेबस मेन्सला आहे. म्हणजे मी तर तुम्हाला सांगितलं होतं की मला मेन्स पण आत्ताच घ्यायचं आहे आणि मला प्री पण आत्ताच घ्यायचं आहे. म्हणजे माझ्याकडे मेन्सचं सुद्धा पुस्तक आहे आणि त्याचे काही व्हिडिओ आलेले पण आहेत. उलट ह्या पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे. पण ठीक आहे, आपण आता प्रीचं कंप्लीट करतो आहे. आणि आता मला सांगा, हे पुस्तक कसलं आहे, 2026 ते 2011. ठीक आहे. आणि आपला पेपर नक्की सोपा येईल का अवघड येईल आपल्याला माहीत नाही. साधे साधे प्रश्न विचारले, समजा मुस्लिम लीगवर प्रश्न विचारला, अगदी साधा. तर मागील 5 वर्षात आपण केलं नाही म्हणून आत्ता करायचं नाही, म्हणजे प्रश्न आला नाही म्हणून आत्ताही आपण करायचं नाही, तर हे माझ्या दृष्टीने थोडं अयोग्य मार्गाने अभ्यास राहील. ठीक आहेच तो चॅप्टर किती मार्काचा, फक्त किती पेजेसचा आहे, 1 पेजचा तो चॅप्टर आहे. उलट मी म्हणायला पाहिजे की ठीक आहे, प्रश्न नाही आला तर मी शिकवत नाही तो चॅप्टर, मी तुम्हाला म्हणू शकते किंवा तो चॅप्टर मी मागे ठेवू शकते. पण माझ्या दृष्टीने ह्या पुस्तकातलं सगळं कंप्लीट करणं मला योग्य वाटतं. आणि हेही आहे, तुम्ही मागील 5 वर्षाचं विचार करून सुद्धा स्टडी करू शकता. पण आता हे जे आहे, ही सिरीजच का आहे 2026 ते 2011. मग आपण जर हे पुस्तक आणलं आहे आणि आपण याच्यातलं सगळंच करतो आहोत तर मग का नको आपण ह्या गोष्टींचा फायदा घ्यायला, बरोबर. आणि पुन्हा एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला इंटरलिंक असते. कधीही इतिहास जर आपल्याला समजत गेला, इतिहास काय कोणताही सब्जेक्ट आपल्याला समजत गेला ना, तर आपल्याला उत्तरं सोडवायला खरंच सोपं जातं. ठीक आहे. तर मग तुम्हाला मला हेच सांगायचं होतं म्हणून मी ही कमेंट तुम्हाला दाखवली. तर ठीक आहे सर, माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील आणि तुमच्याही भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. तर आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि मेन्सला आपल्याला काय माहिती याच्यावर प्रश्न आला आहे नाही आला आहे. तर ज्यांना जसा वाटेल त्यांनी, सर तुम्हाला वाटत असेल किंवा ज्यांना मागील 5 वर्षाचं करायचं असेल त्यांनी बिनधास्त 5 वर्षाचं करा. आणि ज्यांना अजून व्हॅल्यू ॲडिशन म्हणून जर ऐकायचे असतील हे लेक्चर्स तर त्यांनी हे पण ऐका. म्हणजे तुम्ही तुमचा अभ्यास करा आणि तुम्हाला वेळ भेटला की तुम्ही ज्यांना 5 वर्षाचं करायचं आहे त्यांच्यासाठी मी म्हणते. ठीक आहे. तर मग त्यांचंही काही चुकीचं नाही. आणि समजा आपला खूपच सोपा पेपर आला, खूप सोपा पेपर आला, पण आपल्याला हेच माहिती नाही, सोपा पेपर आला ना आपल्याला साध्या साध्या गोष्टी आल्या नाही तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. कारण काही जण खूपच नवीन आहेत इथे आलेले
त्यांना बेसिकपासून ते करता आहेत, तर मग ह्या गोष्टींचा कुठेतरी फायदा व्हायला पाहिजे आणि माझ्या दृष्टीने सगळे चॅप्टर कव्हर झाले पाहिजे, एवढंच. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय आहे बघा. टोटल प्रश्न किती विचारले आहेत मी तुम्हाला सांगितलं. टोटल 4 प्रश्न आहेत. आपण 4ही प्रश्न नीट बघून घेऊ. 1930च्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षीय भाषणाने पाकिस्तानचा पाया घातला गेला असे मानले जाते? तर त्याचं उत्तर आहे इक्बाल. रहमत अली, इक्बाल, मोहम्मद अली जिना आणि लॉर्ड कर्झन. तर याचं उत्तर आहे इक्बाल. नीट बघा काय म्हटलंय हे लक्षात ठेवा. आता डिसेंबर 1930च्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षीय भाषणाने पाकिस्तानचा पाया घातला गेला? काय म्हटलंय? पाकिस्तानचा पाया घातला गेला. 1930 अलाहाबाद मुस्लिम लीगचं अधिवेशन. तर कोणाच्या? इक्बाल यांच्या. मग आता सर मोहम्मद इक्बाल यांच्याविषयी आपण माहिती बघून घेऊ. त्यांचं नाव अलैया इक्बाल मसुदी. अलैया इक्बाल मसुदी. जन्म त्यांचा सियालकोट. त्यांना आधुनिक भारताचे एक महान कवी ते आहेत. ठीक आहे. इक्बाल यांनी सारे जहां से अच्छा, हिंदोसता हमारा ही कविता लिहिली. या काळात राष्ट्रवादी विचार दिसून येतात, पण त्यांनी इंग्लंड जर्मनीला भेट दिल्यानंतर मात्र त्यांचा दृष्टिकोन बदलला. हे पॉईंट्स लक्षात ठेवायचे. ठीक आहे. मुस्लिम लीगचे अध्यक्ष म्हणून निवड. अलाहाबाद येथे अध्यक्षीय भाषणात त्यांनी भारतातील मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्राची कल्पना मांडली. भारतातील लोकशाहीला विरोध केला. त्याचा काँग्रेसला विरोध होता, कारण तो पक्ष राजा महाराजांचा पक्ष आहे. म्हणजे भारतातील लोकशाहीला विरोध केला, त्यांचा काँग्रेसला विरोध होता, कारण तो पक्ष राजा महाराजांचा पक्ष आहे. त्यांना दुसऱ्या गोलमेज परिषदेतही बोलवण्यात आले. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये झालेल्या सांप्रदायिक निर्णयाचे स्वागत केले. यांनी पाकिस्तानची मागणी सर्वप्रथम मांडली. ठीक आहे. आता इक्बाल यांनी ही जी सारे जहां से अच्छा, हिंदोसता हमारा ही कविता कुठे लिहिली? तर ही कविता तराना हे हिंद या पुस्तकात आहे. पुढे बघा. दुसरा प्रश्न. मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? तर मुस्लिम लीगची स्थापना ढाक्याला झाली. आणि बघा त्याच वर्षी हा प्रश्न पुन्हा STI ला रिपीट झालाय की मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? तर मुस्लिम लीग बघा, मुस्लिम लीगची स्थापना झाली ढाक्याला, पण त्याचं हेडक्वार्टर आहे लखनौला. या गोष्टी नीट लक्षात ठेवा. मुस्लिम लीग, मुस्लिम ऑल इंडिया कॉन्फेडरन्सी. ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष बघा, पहिले अध्यक्ष आगा खान हे होते. स्थापना डिसेंबर 1906. लॉर्ड मिंटोच्या सिमला शिष्टमंडळानुसार. लॉर्ड मिंटो सिमला शिष्टमंडळानुसार. ठिकाण ढाका. येथे 1906लाच मुस्लिम शिक्षण परिषदेचे 20वे अधिवेशन होते. 1906ला मुस्लिम शिक्षण परिषदेचे 20वे अधिवेशन होते. संस्थापक नवाब सलीमुल्ला आगा खान. संस्थापक कोण? मुस्लिम लीग, नवाब सलीमुल्ला आगा खान. मुस्लिम लीगचे पहिले वार्षिक अधिवेशन 30 डिसेंबर 1907 रोजी अदमजी पीरभॉय यांच्या अध्यक्षतेखाली कराची येथे पार पडले. आपण 1930चं बघितलं, अलाहाबादला झालं आणि अध्यक्ष इक्बाल. पहिलं अधिवेशन मुस्लिम लीगचं 1907ला अदमजी पीरभॉय यांच्या अध्यक्षतेखाली कराची येथे. ठीक आहे. लीगची घटना. द ग्रीन बुक, मौलाना मुहम्मद अली गौहर. लीगची घटना द ग्रीन बुक, मौलाना मुहम्मद अली गौहर. मुख्यालय लखनौ. मे 1908 मध्ये लीगची लंडनमध्ये शाखा उघडली. ठीक आहे. अध्यक्ष कोण? सईद अमीर. हे बघा, स्थापना झाली ढाक्याला, हेडक्वार्टर लखनौ. लंडनमध्ये शाखा उघडली 1908ला, म्हणजे 6ला स्थापना, 7ला पहिलं अधिवेशन. 1907ला पहिलं अधिवेशन, 1908ला लंडनमध्ये शाखा उघडली. अध्यक्ष सईद अमीर.
उद्दिष्टे भारतीय मुसलमानांमध्ये ब्रिटिशांप्रती एकनिष्ठतेची भावना निर्माण करणे, भारतीय मुसलमानांच्या राजकीय हितसंबंधाचे संरक्षण करणे. जिनांचा 1913ला मुस्लिम लीगमध्ये प्रवेश. किती? 1913. पण काँग्रेसमधून बाहेर न पडता मात्र पुढे 1920ला काँग्रेसमधून बाहेर पडले. जिनांचा 1913ला मुस्लिम लीगमध्ये प्रवेश, पण काँग्रेसमधून बाहेर न पडता मात्र पुढे 1920ला काँग्रेसमधून बाहेर पडले. ठीक आहे, पुढे बघा. पुढे प्रश्न सेम आहे. मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? ढाक्याला झाली. प्रश्न क्रमांक 2चे स्पष्टीकरण पहा. मुस्लिम लीगच्या डिसेंबर 1930 अलाहाबाद अधिवेशनात कवी इक्बाल यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानचा पाया घातला. लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना 1906 मध्ये स्थापन झाली? तर मुस्लिम लीग. 1909च्या कायद्यात ब्रिटिश सरकार कायदेमंडळातील जागांची संख्या व कायदेमंडळाचे अधिकार वाढवण्याचा विचारात आहे, अशी घोषणा भारतमंत्री मोर्लेंनी केली. ठीक आहे, 1909च्या कायद्यात ब्रिटिश सरकार कायदेमंडळातील जागांची संख्या व कायदेमंडळाचे अधिकार वाढविण्याच्या विचारात आहे, अशी घोषणा भारतमंत्री मोर्लेंनी केली. हिंदू वर्चस्वाची शंका, त्यामुळे आपले हितसंबंध जपण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करण्यासाठी लॉर्ड मिंटोला मागणी. सिमला या ठिकाणी 35 मुस्लिम मिंटोला सिमला येथे भेटले. नेतृत्व कोणी? आगा खान यांनी केले. व्हाईसरॉय लॉर्ड मिंटोने मुस्लिमांच्या मागणीचे आनंदाने स्वागत केले व आश्वासनही दिले, प्रोत्साहनही. ठीक आहे, म्हणून डिसेंबर 1906 रोजी ढाका येथे मुस्लिम लीगची स्थापना सिमला शिष्टमंडळानुसार झाली. पुढे बघा. महत्त्वाची माहिती. मौलाना हसरत मोहानी उर्दे मौला नियतकालिक. त्यांना जहालवादाचे आकर्षण असल्याने अरविंद घोष व टिळक यांच्याविषयी आदर वाटत असे. मौलाना हसरत मोहानी उर्दू मौला. मौलाना अब्दुल वाली आखवत हे वृत्तपत्र खिलाफतीच्या प्रचारासाठी सुरू केले. नीट लक्षात ठेवा. मौलाना हसरत मोहानी बघितलं आपण. आता मौलाना अब्दुल वाली आखवत हे वृत्तपत्र. नंतर मुस्लिम हे हिंदुस्थानचे नागरिक असून त्यांनी हिंदुस्थानाशी निष्ठा राखली पाहिजे, असे देवबंद चळवळी दरम्यान शिबली निमानी यांनी म्हटले. फॉरेस्ट 2014ला प्रश्न आलेला. हिंदू व मुसलमान सुंदर वधूचे म्हणजे भारताचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? सर सय्यद अहमद खान. STI 2014ला प्रश्न आला. W हंटर द इंडियन मुसलमानांचे वर्णन बंड करण्यास कमकुवत असे केले. W हंटर द इंडियन मुसलमानांचे वर्णन बंड करण्यास कमकुवत असे केले. कोणी? W हंटरने. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. बघा. रहमत अली चौधरी पाकिस्तानची कल्पना मांडली. मोहम्मद इक्बाल. रहमत अली चौधरी काय कल्पना मांडली? मोहम्मद इक्बाल भारतात मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य. मोहम्मद अली जिना द्विराष्ट्र सिद्धांत लीगचे प्रत्यक्ष कृती दिन 16 ऑगस्ट 1946. 16 ऑगस्ट 1946. वहाबीचा उद्देश मुसलमानांचे राज्य स्थापन करणे. अलीगढ चळवळ सर सय्यद अहमद खान. मोहमेडन लिटररी सोसायटी अब्दुल लतीफ. अहमदिया चळवळ मिर्झा गुलाब अहमद. जामिया मिलिया इस्लामिया मोहम्मद अली आणि अहले हदीस सय्यद नजीर. मुस्लिम लीग कृती दिन 16 ऑगस्ट 1946. आणि मागच्या वेळेस आपण एक दिन कोणता पाहिलेला? शोक दिन पाहिलेला. तर आपल्याला ह्या गोष्टी लगेच आठवायला पाहिजे की शोक दिन कधी पाळला गेला होता. आपण जेव्हा बंगालची फाळणी हा व्हिडिओ बघितला तेव्हा 16 ऑक्टोबर 1905 हा शोक दिन. आणि मुस्लिम लीग कृती दिन 16 ऑगस्ट 1946. क्रोनोलॉजी पण कधी कधी विचारतात, तर आपल्याला ह्या गोष्टी
माहिती पाहिजे. हां, एकदा हे पुन्हा रिपीट करते. रहमत अली चौधरी कल्पना मांडली. मोहम्मद इक्बाल स्वतंत्र राष्ट्राची संकल्पना. मोहम्मद अली जिना द्विराष्ट्र सिद्धांत. लीगचा प्रत्यक्ष कृती दिन 16 ऑगस्ट 1946. वहाबीचा उद्देश मुसलमानांचे राज्य स्थापन करणे. अलीगढ चळवळ सर सय्यद अहमद खान. मोहमेडन लिटररी सोसायटी अब्दुल लतीफ. अहमदिया चळवळ मिर्झा गुलाब अहमद, दोन्ही याच्यात अहमद नाव आहे त्यावरून लक्षात ठेवा. जामिया मिलिया इस्लामिया मोहम्मद अली आणि अहले हदीस सय्यद नजीर. धन्यवाद.